या काव्यसंग्रहामध्ये कवीने आपलं मनोगत मांडलेलं आहे. हा काव्यसंग्रह बालमनाच्या हृदयाला भिडणारा आहे. समाजाचे यथार्थ निरीक्षण करून अचूक टिपण हे गाण्यांच्या कवितेच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच ग्रामीण भागाचे यथार्थ भावचित्र या काव्यसंग्रहातून प्रकट केले आहे. याचा बालकांना निश्चितच उपयोग होईल यातील मात्र शंका नाही. पहिलं गीत सादर होत आहे सुंदर कळ्यानो. माझ्या सुंदर कळ्यानो, माझ्या सुंदर कळ्यानो, तुमचं काम आहे जो मान माझ्या देश बांधवान. नाही माग तुम्ही हटायचं, देशद्रोहाविरुद्ध लढायचं, हे जीवन कामास लावायचं, रामराज्य पुन्हा आणायचं, जीवन सत्यानं जगायचं, उभे अन्यायाविरुद्ध टाकायचं, फासबंधनातून तोडायचं, देश बांधवांना मुक्त करायचं. त्या तुम्ही सुगंध कामाचा, आता माघारी नाही फिरायचं, रक्षण देशाचं करायचं, हे वचन पाळायचं, हे वचन पाळायचं. माझ्या सुंदर कळ्यानो, माझ्या सुंदर कळ्यानो, कोमल कळ्यानो, फुलत रहा, पाणी प्रेमाने पीत रहा, गाणे परोपकाराचे तू म्हणतच राहा, जीवनी तू नेहमी आनंदी रहा. माझ्या सुंदर कळ्यानो, माझ्या सुंदर कळ्यानो, फास गळ्याला लावणाऱ्यानो, निरपराधांना मारणाऱ्यानो, आडू रस्ते तुमचे चोरांनो, भ्रष्टाचारी समाजकंटकांनो, माझ्या सुंदर कळ्यानो, माझ्या सुंदर कळ्यानो, आता आम्ही एक होऊ, हाती सत्याची मशाल घेऊ, नाही माघारी फिरायचं, लोकसेवेला लागायचं. माझ्या सुंदर कळ्यानो, माझ्या सुंदर कळ्यानो, आहे शेती तुझ्यात, नवा विचार घडविण्यात, निर्व्यसनी करण्या भारत, माणुसकीचे नाते नवे जोडण्यात, भारत संस्कारी करण्यात. माझ्या सुंदर कळ्यानो, माझ्या सुंदर कळ्यानो.